भूमिमुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र व राज्य शासन निर्णय तथा भूमिहीन हक्कांसाठी अंतिम लढ्याची पूर्वतयारी करिता 28 ऑक्टोबर 2020 रोजी खामगाव उपविभाग जिल्ह्यातील सर्व बहुजन समाजातील भूमिहीन जनतेच्या वतीने खामगाव उपविभागीय अधिकारी महसूल कार्यालय समक्ष एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। तत्पूर्वी प्रदीप अंभोरे, सीताराम राजनकर, लक्ष्मण ठोसरे, रमेश गाडेकर, बाबूराव सरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिमुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ता, पदाधिकारी व नागरिक यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून एकदिवसीय धरणे आंदोलनाची सुरुवात केली व उपविभागीय अधिकारी यांच्या प्रतिनिधींना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की बुलढाणा जिल्ह्याचा राज्यभरातील भूमिहीनांच्या भूमी हक्क व सामाजिक न्याय हक्कासाठी भूमिमुक्ती मोर्चा, बहुजन मुक्ती मोर्चा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गेल्या 12 वर्षापासून तहसीलदार, जिल्हाधिकारी, महसूल मंत्री, मुख्यमंत्री ते राष्ट्रपतीपर्यंत आपल्या हक्कांच्या भूमी अंकासाठी सातत्याने लढत आहेत। या त्यांच्या लढ्यामुळे आज भूमिहीनांना त्यांच्या पिकांना फायदेशीर संरक्षण देण्याचे काम संघटनेच्या वतीने सातत्याने सुरू आहे। परंतु जिल्ह्याभरातील आंबेडकरी चळवळ जातील व अनेक राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांच्या दलालाकडून भूमिमुक्ती आंदोलन दडण्याचा प्रयत्न जिल्ह्यात विविध संघटना स्थापित करून सुरू आहे। अशा प्रकारे मागणी करीत धरणे आंदोलन करण्यात आले। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।